यावरती थोडक्यात आपल्याला गौतम मोरे सर मार्गदर्शन करणार आहेत. सर्वप्रथम बंटीजी वंदन करतो आणि तुमच्या सगळ्यांचे आभार. सुरुवातीला सम्राट अशोकांचे शिलालेख सगळ्यांनी पाहिलेत, असं कोण येते की ज्यांनी शिलालेख नाही पाहिलेत? एक आहे अशोकांचे स्तंभलेख आपल्याला मिळतात जे पिलरवर लिहिलेले असतात. काही मोठे शिलालेख आहेत, काही लहान आहेत, लघु शिलालेख आहेत. ठीक आहे. आपल्या सोपाराला पण एक शिलालेख मिळाला होता, तो आता सध्या म्युझियम मध्ये आहे. ठीक आहे. तर हे सगळे शिलालेख आहेत. सर्वप्रथम जो सम्राट अशोकाचा जो 1750 मध्ये एक स्तंभलेख मिळाला होता, तर ते वाचण्याचा प्रयत्न बऱ्याच विद्वानांनी केला होता. मग काय घडलं की त्याच्यामध्ये 1837 मध्ये जेम्स प्रिन्सेप नावाच्या विद्वानाने तो वाचला. त्यांनी काही अक्षरं जुळवली. जुन्या काळामध्ये जे कॉइन्स होते ना, ग्रीक कॉइन्स किंवा इतर देशाचे जेव्हा आपला व्यापार चालायचा, तर त्याच्यावरती त्या देशाची लिपी आणि ब्राह्मी लिपी असं ते लिहिलेलं असायचं. त्याच्यावरून ती अक्षरं जुळवली गेली आणि त्यांनी मग ते देवान पिय किंवा पियदसी असं ते वाचलं गेलं. आता प्रश्न पडला की हा राजा कोण, आणि त्याचा उल्लेख आपल्या भारतातल्या बऱ्याचशा शिलालेखामध्ये मिळायचा.